ज्यांना शिवरात्रीच्या दिवशी व्रत करता येणार नाही, जर एखादी स्त्री गर्भवती आहे किंवा एखादा शुगरचा पेशंट आहे किंवा काहीतरी कारणास्तव डॉक्टरांनी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फास्टिंग करायला सांगितलेलं नाही, मग त्यांनी महादेवाची सेवा कशी करायची? 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले आम्ही महादेवाची सेवा करतोय आणि या सेवेमध्ये आम्ही कधीच महादेवाच्या पूजेत खंडन पाडलेलं नाहीये आणि पूजा करत असताना या व्रताचं खूप महत्व आम्ही ठेवलंय. परंतु आता अशी वेळ आली की व्रत करता येणार नाही, मग त्यांनी काय करायचं? तर अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं आज आपण शिवरात्री विशिष्ट म्हणजे ज्यांना व्रत करता येणार नाही त्यांनी काय करायचं. जर एखादी स्त्री गर्भवती आहे किंवा कुठल्याही कारणास्तव तो व्रत धरत नाहीये, तर सर्वप्रथम त्यांनी महादेवाला क्षमा याचना मागायची आहे. क्षमा याचना केल्यानंतर जर तुम्हाला तुमचा जोडीदार आहे, जर एखाद्या स्त्रीचा पती आहे, तो व्रत करायला तयार आहे तरी ते चालतं. आणि क्षमा याचना झाल्यानंतर महादेवाला आपल्याला त्या दिवशी विशिष्ट प्रकारची लघुरुद्राची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे. होम हवन करायचं आहे, दिवसभर आपल्याला नामजप करायचा आहे. आणि त्याच सोबत महादेवाच्या जर 108 पार्थिव लिंग बनवायला जमले छोटे छोटे, त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे. आणि त्या 108 शिवलिंगाची पूजा या दिवशी केली पाहिजे. व त्याच सोबत सेवा भावनेतून तुमच्याकडनं जी सेवा शिवरात्रीच्या दिवशी होईल ती सेवा तुम्ही करू शकता. पाणी हातात घ्यायचंय आणि महादेवाला स्मरण करून ते पाणी पिंडीच्या जवळ कुठेतरी किंवा मंदिरात पूजा स्थानी आसनावर बसून सोडून द्यायचंय आणि क्षमा याचना करायची की आम्ही हा व्रत धरू शकत नाही, आम्हाला पुढच्या वर्षी या व्रतासाठी निरोगी करा, जेणेकरून आम्ही कठोरातलं कठोर व्रत महादेवा तुमच्यासाठी धरू. आणि दुसरा उपाय, जर एखाद्या व्यक्तीचा जोडीदार तो उपवास धरायला तयार आहे त्याच्यावरच, तर ते देखील मान्य होतं. परंतु तो संबंध वैवाहिक संबंध असला पाहिजे, विवाह केलेला पाहिजे आणि तेव्हा देखील हे व्रत जे आहे ते लागू होऊ शकतं. परंतु दुविधाजनक स्थिती अशी होते की त्या व्यक्तीला पूर्ण आयुष्यभर व्रत किंवा फास्टिंग करता येणार नाहीये. मग अशा वेळेस आतापर्यंत आम्ही इथवर उपवास धरले आहे, यानंतर महादेवा आमच्याकडनं व्रत सेवा होणार नाही, अशी देखील क्षमा याचना तुम्ही या दिवशी मागू शकता. महादेवाला उसाच्या रसाचा अभिषेक, मधाचा अभिषेक व जे पदार्थ तुम्हाला महादेवाला अर्पण करता येते आणि त्याच सोबत दान, पुण्य आणि आपल्या हातून जे चांगले कर्म या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी घडतील त्याचा प्रयत्न आपल्याला या शिवरात्रीच्या दिवशी करायचा. महादेवाच्या कुठल्याही छान मंदिराची जीर्णोद्धारासाठी तुमची जर पैशा स्वरूपात जर एखादं द्रव्य लागलं तर ते देखील सेवा करा. व त्याच सोबत महादेवाच्या विभिन्न प्रकारच्या सेवेमध्ये सामील व्हा. हरिभजन, कीर्तन व एखाद्या मंदिरात वाद्य जर वाजवण्यासाठी लागत असेल तर तुम्ही वाद्य देखील देऊ शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारे महादेवाची सेवा आपण या दिवशी व्रत न करता करू शकतो. आणि पूर्ण संपूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ जी पूजन विधी आहे 108 शिवलिंगाची, पार्थिव 108 शिवलिंगाची, ती नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा. ओम काली जय भवानी.